श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात मी हळदीच्या लेपनाने करून उंबरा पूजन करून घेतले. उंबरा पूजन मी जर गुरुवारी करते. त्यानंतर मी भगवान गणेशजींना अभिषेक घालून घेतला. अभिषेक मी गुरुवारी मंगळवारी घालतच असते. भगवान गणेशांना अभिषेक घातल्यानंतर मी दत्त महाराजांना पण अभिषेक घालून घेतला. दत्त महाराजांना पण मी प्रत्येक गुरुवारी न चुकता अभिषेक घालत असते. दत्त महाराजांना अभिषेक घालून झाल्यानंतर मी भगवान श्री कृष्णांना पण अभिषेक घालून घेतला. सर्व देवांना मी गुरुवारचाच अभिषेक घालत असते. गुरुवारचाच अभिषेक घालत असते. त्याच्यानंतर मी माता लक्ष्मीसाठी एक नवीन प्लेट घेतली होती. त्याच्यामध्ये माता लक्ष्मीची माझ्याकडे जी चांदीची मूर्ती आहे ती मूर्ती मी त्या प्लेटमध्ये ठेवून माता लक्ष्मीला पण 3 पळ्या पाणी आणि 3 पळ्या पंचामृत अभिषेक घालून घेतला. पंचामृत अभिषेक मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच नाही तर प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी मी सर्व देवांना अभिषेक घालून पूजा करत असते. तसेच अमावस्येला आणि पौर्णिमेला पण मी अशीच पंचामृत अभिषेकाने सर्व देवांना पूजा करत असते. हा दिवा खाली ठेवला होता त्याच्यामुळे तुम्हाला तो दिसत नव्हता. आता मी तो दिवा वरती ठेवून घेतलेला आहे. लक्ष्मी मातेला अभिषेक करताना मी श्रीसूक्त मोबाईलवरती लावून अभिषेक करते, कारण एवढं मला तोंडपाठ होत नाही. त्याच्यामुळेच तुम्ही आणि मंजिला ही तर व्हिडिओ लावून अभिषेक करते, पण काही केलं तरी मनाची श्रद्धा ही खूप मोठी असते. माता लक्ष्मीला अभिषेक घालून झाल्यावरती मी सर्व देवांना स्वच्छ पांढऱ्या कपड्याने स्वच्छ पुसून मंदिरामध्ये स्थानपन्न करून घेतले. त्याच्यानंतर मी माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करून हळदी कुंकू लावून परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्याच्यानंतर मी आता सर्व देवांना देवाऱ्यात ठेवून घेतले. आता मी मार्गशीर्षची पूजा मांडत आहे. हे कमलासन मी घरीच बनवलेलं आहे. एक आपला छोटासा प्रयत्न, पण तो मला खूप जमला आहे. माझी मुलगी मला म्हणत होती, मम्मी तू पहिल्याच प्रयत्नात खूप छान बनवला. आणि खरं सांगू त्याच्यावरती कळस ठेवताना मला पण खूप छान वाटत होतं. आपण एखादी वस्तू हाताने बनवली आणि ती इतकी छान दिसत होती याचं मला पण खूप नवल वाटतच होतं. कळशामध्ये मी हळदी कुंकू तांदूळ अक्षता दुर्वा घालून 5 झाडांची 5 डाळी घालून त्याला एक मोत्याचा हार घातला. आमच्याकडे पूजा अशीच मांडतात. कळस तर इतका सुंदर दिसत होता. सकाळी सकाळी मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे मला खूप आनंद होतो. सकाळी सकाळी घरातलं वातावरण पण खूप प्रसिद्ध राहतं आणि सकाळचीच मी पूजा मांडून घेते, कारण सकाळची पूजा मांडून घेतली की मन प्रसन्न राहतं. त्याच्यानंतर मी माता लक्ष्मीचा हा फोटो मी जेव्हा 2008 साली पुण्यात राहायला आले तेव्हा माझ्याकडे देऊन होते, तेव्हा मी खरेदी केला होता. आणि ही लक्ष्मीची मूर्ती माझ्या मिस्टरांनी माझ्या ॲनिव्हर्सरीला मला गिफ्ट दिली होती. तिची पण मी पूजा करून घेतली आणि देवीला मी लाल फूल वाहून घेतले. त्याच्यानंतर अशा प्रकारे पूजा मांडली व मी नंतर आज गुरुवार असल्यामुळे आमच्या इथे जवळच्या केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं. सकाळी सकाळी चालत जाऊन इतकं मन प्रसन्न झालं आणि मी जाऊपर्यंत तिथं पूजा वगैरे झाली होती. मी आज जाऊन मावशीने मला सांगितलं, आज जाऊन तुम्ही फोटो घेऊ शकता, बघा स्वामी किती छान दिसतात. अशा प्रकारे आणि संध्याकाळी मी गोड नैवेद्य केला आणि लक्ष्मी मातेला दाखवला.